भेटायला आलो. देवानं जन्म देते वेळी अवतार म्हणून जरी जन्म दिला तरी अवतार कार्यात जेवढा आनंद मी अनुभवला नाही तेवढा आनंद आज तुम्हाला सर्वांना भेटण्यामध्ये मला झाला. त्याच कारण काय? देव आपल्या भक्तांना ओळखतो, फक्त देवाला ओळखत नाही. काय म्हणतो आम्ही? देव आपल्या भक्ताला ओळखतो. हो. त्यामुळे काय होतं? देव कुठे दूर नाही, देव आपल्याच जवळ. पण त्याला शोधायला दारी वाळवंटी आम्ही वणवण हिंडतो आणि त्यालाही हिंडवतो. ही देवाला भेटायची जी ताण आहे ही असं दारी वाळवंटी हिंडून ताण जी आहे ती भागत नाही. स्वतःजवळ तो जो परमेश्वर वास करतोय तो कसा आहे? विहिरीत पाण्याचा झरा असतो ना, तसा आहे. पण पूर्वी अनेक जन्म तुम्ही घेता आणि त्या झऱ्यावरती पाणी जे आतनं येण्याची क्रिया धारणा असती त्याच्यावरती तुमच्या अनेक जन्माची माती पडल्यामुळं तुमची ही जीवनाची विहीर जी आहे ही कोरडी पडते. माझ्या लेकरांनी सगळी घाण काढून टाकली आहे. निर्मळ झरा जो आहे पाण्याचा हा जिवंत केलाय. ते पाणी लोकांना अमृत म्हणून पाजा, विष म्हणून पाजू नका. दुसरी महत्वाची गोष्ट अशी, माझ्या हयातीत मला ओळखणार लेकरू मला माझं एकच भेटलं. कोणाला म्हणतो मी लेकरू? ते संबंध हयातीत मी एक झाड लावलं. त्याची ही फळं सगळी माझ्या आजूबाजूला दर्शनार्थ बसली. ह्या प्रत्येक फळानं एक फळ जरी ह्या जगात निर्माण करायचा संकल्प केला तरी जगात विश्वशांती निर्माण व्हायला काही अवघड नाही. पण आपण कोणत्या जातीचं फळ आहोत ही खोनगाट फळांनी स्वतःची विसरता कामा नये. जे आजपर्यंत गुरु मार्गात तुम्हाला सापडलं नाही, भेटलं नाही, शोध घ्यायला गेला तर वाट्याला आलं नाही, ते तुमच्या उटीमध्ये घातले. आणि हे जे फळ आहे हे फळ ह्या त्रिभुवनात नसतं, हे परमेश्वराच्या अंकित असत. ते फळ कुठलं आहे? आपण सगळ्या प्रकारची फळं सेवन करतो. ब्रह्मानंदाचं जे फल आहे हे फल त्रिभुवनात नसतं. त्रिभुवनाचा जिथं अस्त होतो तिथे त्या फलाचा उदय झालेला असतो. आणि तिथून ते फळ महत्प्रयत्न आणून आज जे तुमच्या झोळी घातलेलं आहे याची जाणीव अहर्निश प्रत्येक क्षणाने जीवन हे क्षीण होणार. पण तुमच्या उटीत याचं फळ क्षीण नाही होणार. काय बोललो मी? जीवन क्षीण होणार, फळ नाही क्षीण होणार. हा, जीवन क्षीण होईल त्याची चिंता करू नका. ते जे संजीवनी रूपानं जे ब्रह्माचं फळ तुमच्या कुटीमध्ये घातले तेच पुन्हा तुमच्या ह्या क्षीण झालेल्या जीवाला चैतन्यवत करून पुनश्च उत्तम आणि अलौकिक असा जन्म देऊन पुनश्च हे ईश्वरी सूत्राचं कार्य जे आहे ते त्रिभुवनात आनंदी आनंद करण्यासाठी कार्यान्वित तुम्ही करा असं मी तुम्हाला सांगतो. हे सामर्थ्य मानवी नाही. हे जरी खरं तरी जोपर्यंत मानव हा मानव म्हणून जगतो तोपर्यंत त्याला स्वतःच कर्मही उदित करता येत नाही. पण ज्यावेळेला अनन्य भक्ती तोच मानव स्वतःला विसरून परमेश्वराला शरण जातो त्यावेळेला त्याला हे त्रिभुवन म्हणजे पहिली 3 बोट आहे. आणि ही 2 बोट जी ठेवली आहे ही कशासाठी? ही मुद्रा आहे. कशाची? ही विश्वाची मुद्रा आहे. हे 3 लोक, हे 3 तत्व, हे त्रिगुण तत्व साकार होऊन आपल्या समोर उभा राहिले. त्याला हा आकार द्या. गाईचा कान पाहिलाच का? हे द्योतक प्रतीक कशाच आहे?
विश्वाचं प्रतीक आहे. या त्रिगुण शक्तीत हा शेष आहे. या तीनातून सात, इथे तुमची पृथ्वी, आणि हा आज तुम्हाला लाभलेला कृपाशिवाय असं जतन करायचं. मला खूप आनंद झाला. असेच उत्तर तुम्ही आपलं हे जे भाग्य आहे कुठलं गुरुमार्गात हे अखंडतेवर ठेवून जगाला सुख, शांती, समाधान तुम्ही द्यावं अशी तुम्हाला विनंती करतो. मी राजेंद्र पाठक मनोगत व्यक्त करण्यासाठी बोलतो. हॅलो. सप्टेंबर मध्ये विजापूर संमेलनाला आम्ही सगळे जमलो होतो. बरेच जण आहेत तिथे. तेव्हा रविदादा आणि कल्पेदादांनी एक विषय आमच्या मीटिंग मध्ये काढला. आमची गुरु समाजची मीटिंग चालू असताना की जळगावला बरेच वर्षात संमेलन झालं नाहीये, काय करायचं. म्हटलं आबांशी बोला. ते म्हणून तुम्ही बोला. मग मी आबांशी बोललो की आबा संमेलन घेऊया आपण. आबा म्हणे काय हरकत नाही, माझी हरकत नाही. आबांनी ग्रीन सिग्नल दिल्यावर आम्ही सगळे शोभाताईंकडे धावलो. शोभाताईंना म्हटलं असं असं संमेलन घ्यायचं आहे, आबांची इच्छा आहे. शोभाताईंनी ग्रीन सिग्नल दिला आणि आज या संमेलनाला आपण सगळे जमलो. खरं तर ही त्यांची आपण आभार त्यांचे मानायला पाहिजे की त्यांच्यामुळे आज हे संमेलन झालं आहे. शोभाताईंनी आणि दत्ता काकांनी कालपासून जो आपल्याला प्रवाहाचा प्रवास घडवला की दादांनी काय केलं आणि आपण काय करायला पाहिजे. तर त्यांनी दादांनी विमोचना केली, दीक्षा केली. आता आपल्याला त्या सगळ्या दीक्षा ओंकार साधनेत, आरती साधनेत, मुलाखत साधनेत समाविष्ट करून दिल्यात. इतकं सोपं सगळं आपल्याला करून दिलं. फक्त आपल्याला काय करायचं आहे, त्या करायच्या फक्त नियमितपणे. इतकं सगळं छान व्यवस्थित त्यांनी समजून सांगितलं. इतकं सोपं मला असं वाटतं कोणीच सांगणार नाही आपल्याला समजून. आणि त्यांच्या वयाचा अंदाज घेतला तर खरंच त्यांनी त्यांची धडपड, मेहनत. आज तुम्हाला सांगतो सकाळी लॉजवर त्या 4:30 वाजता तयार होत्या आंघोळ करून. म्हणजे किती तळमळ आहे अजूनही या वयात कार्याची, आणि आपण किती मागे पडतोय असं त्यांच्याकडे पाहिल्यावर आम्हाला वाटत होतं. तर मी परत आबांचं आणि शोभाताईंचं, दत्ता काकांचं परत एकदा धन्यवाद म्हणतो तुमच्या सगळ्यांच्या वतीने. आता गुरुसंवाद मालिका चालू आहे, तुम्ही सगळेजण बघता आहात. छान छान मुलाखती त्याच्यात आपण घेतलेल्या आहेत. दादांच्या सहवासातले जे लोक, जे ज्येष्ठ गुरुबंधू आहेत, त्यांचे अनुभव आपण त्या गुरुसंवाद मालिकेमध्ये ऐकतो आहोत. पण आता मी सांगतो ते थोडंसं लक्षपूर्वक ऐका. गुरुसंवाद मालिकेमध्ये आतापर्यंत सगुण रूपात म्हणजे दादांच्या सहवासात जे ज्येष्ठ गुरुबंधू होते त्यांचेच अनुभव आपण ऐकलेत. पण आता पुढचा भाग जो येत आहे गुरुसंवादचा, त्यात जे निर्गुण स्वरूपात दादांना जे अनुभवतायत अशांचे सुद्धा अनुभव आपण तिथे टाकणार आहेत. म्हणजे ते किती जास्त महत्वाचं आहे ते बघा. आता उदाहरण घ्यायचं झालं तर आज म्हणजे गुरुसंवादची खरं सुरुवात जळगाव पासूनच झालेली आहे. पहिली मुलाखत गुरुसंवादची आहे ती आबांची आहे. गुरुसंवाद गुरु प्रतिपदेचा दिवस होता है ना आबा. त्या दिवशी आबांची मुलाखत आम्ही घेतली आणि इथून सुरुवात झाली. तर मला असं वाटतंय गुरुसंवादच्या भाग 2 नवीन जो भाग येतोय त्याची मुलाखतीची सुरुवात पण जळगाव पासूनच झाली पाहिजे. तर ती सोपी आहे. मी सांगतो त्याच्यात कसं करायचं आहे आपल्याला. आता उदाहरण घेऊ. उदाहरण म्हणून सांगतो. हर्षदा आहे आपली. हर्षदानी काय केलंय, दादांना बघितलं का नाही बघितलं, पण ती दादांच्या कार्यात आल्यापासून तिला जे काही अनुभव आलेत आणि तिची जी काही विकसित अवस्था झाली त्यावर आम्ही काही एक प्रश्नावली तयार केलेली आहे. ती प्रश्नावली आम्ही तिच्याकडे पाठवणार. पाठवल्यानंतर तिने काय करायचं, स्वतःचाच व्हिडिओ बनवायचा स्वतःच्याच घरी आणि तो आम्हाला पाठवायचा. आम्ही तो युट्यूबवर अपलोड करणार. इतकं ते सोपं काम करणार आहे. असं ज्यांना ज्यांना वाटते की आपली
गुरु संवाद मध्ये यावी इच्छा आहे, त्यांनी आपलं ते व्हिडिओ रेकॉर्डिंग त्यांनी फक्त आम्हाला कळवायचं की दादा आमची इच्छा आहे गुरु संवाद मालिकेमध्ये टाकायची. आम्ही त्यांचे नावं त्यांना ती जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न पाठवू. ते प्रश्नावर त्यांनी त्यांचा अर्धा तासाचा म्हणा मॅक्सिमम अर्धा तास 15 मिनिटाचा झालं तर 15 मिनिटाचा असं त्यांनी व्हिडिओ करून आम्हाला पाठवायचा एक गुगल ड्राईव्हवर. तो व्हिडिओ पाठवला की तो युट्यूबवर अपलोड करायचं काम, म्हणजे तुमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत गुरुसंवादच्या माध्यमातून. हा आहे गुरुसंवादचा भाग 2. हे झालं एक. आता शोभाताईंची अनुमती मी अजून घेतली नाही, पण सांगतो जून मध्ये शोभाताईंचंच आपण परत एक संमेलन चिंचवडमध्ये घेतो आहोत. भाग 3. भाग शोभाताईंचे भाग 2 झालेले आहेत, आता भाग 3. आणि अजून हा सांगायचं म्हणजे हे संमेलन अतिशय विशेष असं संमेलन राहणार आहे. का तर इकडच्या पक्षात ते जास्त आहे, कारण हे या संमेलनाला आम्ही नाव दिलंय गुरु भगिनी विशेष संमेलन. गुरु भगिनी विशेष संमेलन म्हणजे आरतीपासून तर शेवटच्या म्हणजे सकाळच्या आरतीपासून तर शेवटच्या आरतीपर्यंत पूर्ण त्याचं संचलन हे गुरु भगिनीच करणार आहेत. तिथे दत्ता काका आणि आम्ही सगळे फक्त प्रेक्षक गॅलरीमध्ये बसणार आहोत आणि शोभाताईंच्या मार्गदर्शनात गुरु भगिनी ते संमेलन चिंचवडच्या दत्त मंदिरात जून मध्ये घेणार आहोत आपण. आताच त्यांच्या समोरच सांगतो आहे ना तुमची permission? आता मी जाऊन म्हणजे मलाच कामाला लावताय ते बघा, म्हणजे झालं मलाच कामाला लावताय. आता तुम्ही बोलायचं आणि आम्ही ऐकायचं. तासाची एक मुलाखत राहणार आहे पहिल्यांदा, त्याच्यानंतर 2 तासांची सुनंदा ताईंची मुलाखत राहणार आहे, त्याच्यानंतर 2 तासाची हर्षदाची मुलाखत राहणार आहे आणि त्याच्यानंतरचा लास्ट जो 1 तास राहणार आहे त्याच्यात प्रत्येक गुरु भगिनीला 5 मिनिटं दिले जाणार आहे आणि 20 विषय आम्ही सिलेक्ट केलेले आहेत. त्या 20 विषयातला कुठे एक विषय त्या गुरु भगिनींनी घ्यायचा आणि त्याच्यावर ते 5 मिनिटं बोलायचं. मला 3 तासात काय, हं? माझं 3 तासाचा विषय काय आहे? तुम्ही ठरवायचं. हे बघा हे सगळं आता सगळं एवढं झालं तरी मला एक गोष्ट सांगायची. त्यांनी मला काय प्रश्न विचारला होता की डब्ल्यूच व्हॉट, वेअर, व्हेन आणि वाय ना. तर व्हॉटचं उत्तर आहे काय केलं दादानी, तर वंशमोचन केलं, दीक्षा दिल्या, निर्दोष माध्यम तयार केली. हे केलं आपली माध्यम तयार करेपर्यंत 8व्या सेमिनार पर्यंत. हा, दुसरं काय वेअर केलं, इहलोकात केलं आणि परलोकाची व्यवस्था करून ठेवली. तिसरं काय वेन केलं ना. वेन केलं तर जगात अशांतता निर्माण झाली आणि आता अशी माणूस माणसाला विचारत नाही अशी वेळ आली, तेव्हा जागतिक शांततेची गरज आहे. तेव्हा हे दादांनी कार्य सुरुवात केली इकडे. आणि का केलं तर ही पुढच्या काळाची गरज आहे म्हणून केलं. आणि त्याचा रिझल्ट काय आहे, रिझल्ट आता आपण अनुभवायचा. या मुलांना एवढे पैसे मिळतात तर सुख समाधान आहे का? सुखाच्या वस्तू सगळे घेतात पण समाधान आहे का? जो तो म्हणतो इतके पैसे येतात, इतके पैसे, पैसा पुरत नाही. सगळे 50 क्लास लावले, 50 तुम्ही बाबा म्हणाले तुमची आबाळ झाली म्हणून तुम्हाला 4 पैसे जास्त दिले, तुमच्या मुलांना चांगलं ह्याच्यात राहायला यावं. तर तुमचेच गरजा वाढल्या, हॉटेलिंग वाढलं. दादा म्हणतात मला कंटाळा येत नाही, मला कुठे जावंसं वाटत नाही. आणि तुम्हाला म्हणजे आपल्या सगळ्यांना कंटाळा येतो म्हणून दर 6 महिन्यांनी बाहेर ट्रिपला कसे जाता? तुम्हाला दादांना एंटरटेनमेंट लागत नव्हतं, काहीही लागत नव्हतं, कुठेही जात नव्हते.
मग तुम्हाला परदेशाच्या वाऱ्या लागतात, टीव्ही लागतो, मोबाईल लागतो. हे सगळं का लागतो? तर ते सगळं म्हणून साईबाबांनी मुलाखत सांगितली होती, की हे यंत्र निर्माण केले, तर या यंत्राला आराम पडावं म्हणून ही यंत्र तयार झाली. ही म्हणजे ही सगळी. आता ह्या यंत्रांना ह्या यंत्रात बोला आणि ह्या यंत्राला मंत्र शिकवा. म्हणजे 100 रुपये मिळाले तरी तुम्हाला समाधान मिळेल ना. मग समाधान आपल्यावरती अवलंबून आहे. ते कुठे बाजारात विकत मिळणार नाहीये. तर त्याच्यासाठी दादानी वैभवशालीचा अर्थ सांगितला होता. वैभवशाली म्हणजे काय? गाडी बंगला असलेलं वैभव नव्हे. हे जे फिरत होतो भवचक्रात त्यातनं सोडवलं आणि तुम्हाला काहीतरी एक मार्ग तयार करून दिला, की इथून यायचंय, इथे हे करायचंय आणि इकडे जायचंय, पुढे कुठे जायचंय, कुठपर्यंत जायचंय, हा रस्ता जो दाखवलाय ते वैभवशाली जीवन आहे. म्हणून यांना म्हटलं या संमेलनाची सांगता आपण वैभवशाली यांनी करायला पाहिजे. एका बाईनी हा प्रश्न विचारला, मला म्हणाली वैभवशाली जीवन दिलंय, गाडी दिलंय, बंगला दिलाय. म्हटलं ते वैभवशाली जीवन नव्हे. हे जे रडत कडत जन्माला येतोय म्हणून बाबांनी सांगितलं, जन्मोजन्मी दत्त सद्गुरु मिळे जरी बदला, प्रेमानंदे सहज येईन प्रेमासी बदला. म्हणजे आता रडत जन्माला येणार नाही, त्यांचं कार्य करण्यासाठी. म्हणून कुतुबुद्दीन बाबांनी सांगितलं, अभी पुकारा आई तो दौड के भाग के चलो, सब छोड़ के चलो. म्हणजे हे पुढील जन्माचं तुम्हाला आव्हान आम्ही आत्ता देतोय असं त्या विभूती सांगताय. म्हणजे आपल्या जन्मांची गरज आहे ना. म्हणजे पुढच्या जन्मी आता ह्या संमेलनात आपण असा संकल्प करूया, की आता जन्म जो मिळेल तो दादांच्या कार्यासाठी मिळेल. आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल. आता हे म्हणतात त्यांचा उपक्रम चांगलाच आहे ना. आमच्यापेक्षा दादा न बघितलेल्या लोकांची श्रद्धा किती आहे आणि वेगवेगळ्या अंगाने दादा कळतील. म्हणून म्हटलं की वैभवशाली हे मला फार जाणवलं. ते तेलीबाबांची मुलाखत ऐकल्यानंतर आपण बोलायला नको असं मी म्हटलं होतं. पण यांना म्हटलं वैभवशाली आत्ता बरोबर आहे ती आरती आजच्या सगळ्या ह्याला. म्हणून माझ्या परीने मी जेवढं सोपं करून सांगता येईल तितका प्रयत्न केला. आणि ही संधी तुम्ही आम्हाला दिली, पण तुम्ही आम्हाला कामाला लावायचं नाहीये, तुम्ही कामाला लागायचंय. आणि आता तुम्ही बोलायचं आणि आम्ही ऐकायचं. आम्ही पाठीशी उभे राहणार तुमच्या. तुम्ही कार्य पुढे नंतर ते मला काय असं माहिती वाटतंय एक एक मिनिट जूनचं एक मिनिट राजू, संमेलन एक मिनिट पूर्वी काय व्हायचं, आमचे वकील होते वर्तेकून मधल्यावर, ते काय म्हणायचे, झालंच पाहिजे म्हणतात सत्याग्रहाला बायका पुढे, ते लाठीचार्ज झालं ना ते पुरुष मागच्या मागे जाणार, पण बायका मार खातील. तसं नका करू. हे गुरु भगिनी विशेष संमेलन असल्यामुळे माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे की जून मध्ये जास्तीत जास्त गुरु भगिनींनी त्या संमेलनामध्ये सहभागी व्हावं आणि पुढचं मनोगतसाठी आता काकींनी आपल्याला सांगितलं दादांनी आपल्यासाठी काय केलंय. तर इथं आपल्या या संमेलनामध्ये 2-3 डॉक्टर्स उभे आहे, त्यांना त्याची ग्रॅव्हिटी समजेल. दादांनी DNA सिस्टीम बदलवलेली आहे. त्याचं कालच मुलाखतीमध्ये विषय आला होता. दादांनी सांगितलं होतं मुलाखतीमध्ये, युरोपमध्ये ज्यावेळेला सायंटिस्ट लोकांनी DNA ची चेकिंग केलं तर तिथल्या लोकांच्या हिच्यामध्ये चेंगीस खान म्हणून जो होता त्याचे गुणधर्म त्याच्यात आढळले. म्हणजे बघा, त्याचा जो कालखंड होऊन गेलाय तो 1200 वर्षापूर्वी झालेला कालखंड आहे. म्हणजे जे आपण जे म्हणतो ना, एखाद्या याला कीड लागते तर ती कीड कुठपर्यंत पोहोचू शकते बुवा. तर आता बघा, आपल्या 4थ्या पिढीमध्येच दादांनी हा बदल केलेला आहे. म्हणजे दादांनी आपला DNA सिस्टीम बदलवलेला आहे. आणि संमेलनाच्या बाबतीमध्ये एका सेमिनार मध्ये दादांनी सांगितले, जब खुदा की पुकार आई तो सब छोड़ के आओ. म्हणजे संमेलनाला ज्यावेळेला आव्हान केलं जातं त्यावेळेला ती गुरूंची आज्ञा असते, परमेश्वराची आज्ञा असते. आपलं कुठलंही काम असू द्या ते सगळं बाजूला सोडा, ते काही इतकं महत्वाचं नाही. संमेलनाचं आव्हान झालं की आपण उत्स्फूर्तपणे कोणाला वारंवार सूचना द्यायची गरज न पडता उपस्थित राहायला पाहिजे अशी आपण अपेक्षा करू पुढच्या संमेलनात. मी मिलिंद पांड्यांना मनोगत व्यक्त करायला बोलतो.
नमस्कार. वंदनीय दादा, बाबा आणि व्यासपीठावरील सगळे ऋषितुल्य व्यक्तिमत्व त्यांचा आशीर्वाद घेऊन काहीतरी सांगायचा प्रयत्न करतो. मला मनोगताचं काम दिलंय. शोभाताई आणि दत्तकाका यांच्याशी बऱ्याच वेळा संपर्क होतो. तर त्यांच्याशी बोलताना किंवा त्यांच्याशी संवाद साधताना असं लक्षात येतं की त्यांची बौद्धिक पातळी, त्यांची विचारांची पातळी, त्यांची एकंदरीत जनरल ज्या गोष्टी आहेत त्या खूप वरच्या आहेत. मी त्यांना म्हणतो, शोभाताई मला काही हे झेपणार नाही, हे आत्मिक वलय, कशाचं वलय मला काहीच येत नाही, मला ते समजणारही नाही. मला फक्त सांगा खुर्ची किती आहे, माणसं किती येणार आहे, जेवायला किती जण सांगायचे, सतरंजा कुठे टाकायचे, एवढं मलाही येते. ते म्हणतात ते तू ठरवणारच नाहीये, तुझ्याकडनं काय काम करून घ्यायचं हे दादाबाबा ठरवणार आहे. काहीही करू नको, दादांनी सांगितलेली साधना, दादांनी सांगितलेली प्रार्थना एवढंच कर, बाकी सगळं आपोआप होणार आहे. तर हा त्यांचा जो छोटासा संदेश आहे तो मी रोज माझ्या जीवनात वापरायचा प्रयत्न करतो. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्या ज्या म्हणतात की तुमच्या जीवनामध्ये जे बदल घडतात ते तुम्हाला जाणवत नाही, खरंच जाणवत नाहीत. तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये अगदी मुंगीच्या गतीने छोटी 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 प्रगती होत असते आणि ती तुम्हाला हळूहळू तिथे नेते. रात्रीतून दिलं तर ते टिकत नाही. आता आपल्या जीवनात होणारा छोटासा बदल काय असतो, आपलं म्हणजे माझं आयुष्य लाईफ तसंच चालू आहे. गेले 25 वर्ष झाले कंपनीची नोकरी चालू आहे. सकाळी उठायचं, कंपनीचे काम करायचं, सकाळी उठून फिरून आलं की आता आरत्याला होतो, कोणतं तरी गाणं लावायचं तर आरत्याला होतो. एक फरक झालाय, रोज ते कानावर पडतं, बरं वाटतं. हळूहळू दिवसभर ती गुणगुणतो. गुरुवारचा दिवस आला की चला शोभाताईंकडे जायचं आहे, आरती करायची आहे, एक गोडी लागली. रविवारचा दिवस आला की सकाळी कुठेतरी ट्रेकिंगला जायचं, पहाडावर चालायचं, अरे नाही साधना करायची. अशा प्रकारे तुमच्या आयुष्यामध्ये दादा आणि बाबा तुम्हाला एक छोटं 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 काम देतात आणि त्यांना जे पाहिजे ते आपल्याकडनं करून घेतात. आणि कदाचित हे जे काय मोठं मोठं लिहिलं असतं, मनोमय, प्रणोमय, विज्ञानमय, आपल्याला काही येत नाही, काही समजत नाही, किंवा त्यांनी अगदी किती जरी समजून सांगितलं तरी काहीही समजणार नाही. 15 मिनिटांनी विचारलं मनोमय कुठे पाहावं लागेल, बस मनोमय, अशी परिस्थिती आहे आपली. पण त्यांच्या सगळं पाठ आहे आणि ते वारंवार 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 आपल्याला सांगत असतात. म्हणजे यांच्या जीवनामध्ये असलेला बदल काय आहे, यांच्याकडे असलेली गुरुकृपा काय आहे, यांचं छोटंसं उदाहरण आपण सांगू की यांच्यावर काय आशीर्वाद आहे, काय ब्लेसिंग्स आहेत. आपण म्हणतो ना, क्या फरक पडता है यार, फरक पडताय. एक 3 महिन्यापूर्वी कॅटरॅक्टचं ऑपरेशन झालं. मी परवापणा काही प्रसंग सांगितला होता. तर कॅटरॅक्टचं ऑपरेशन झाल्यानंतर ते डोळा बंद करतात, सगळं ऑपरेशन करतात, दुसरा डोळा लावतात. शेवटच्या काहीतरी सांगितलं की 24 दिवसांनी तपासणीला या. शोभाताईंना घेऊन गेलो, तिथे ते तपासलं. तिथे बोर्ड लावला असतो ना, वाचा बाबाकडं. शोभाताई त्या खुर्चीवर बसून शेवटची वेळ पूर्ण वाचतात. तो डॉक्टर म्हणजे डोक्याला हात लावला, ते मला चष्मा करून वाचता येत नाही म्हणे. डॉक्टर असं म्हणतो, पण ब्लेसिंग असलेला माणूस बिना चष्म्याचं सगळं वाचू शकतो. त्याचं कारण काय, ते आशीर्वाद आहे. आणि आशीर्वाद माणसाला निराळं जीवन देतात. तर ते जर आपल्याला जीवन पाहिजे असेल तर शोभाताईंनी जी अगदी हात जोडून विनंती केली त्याचं वाचन करा. शशिकाकांनी बेळगावच्या संमेलनात सांगितलं, मी हात जोडून विनंती करतो, साधना करा, बाकी काही करू नका. शोभाताईंनी तेच सांगितलं. नसेल साधना होत तर प्रार्थना म्हणा. तुमच्या जीवनात झालेला बदल तुम्हीच बघाल. छोटं माझं मनोगत आहे. या सगळ्या मनोगतामध्ये आपण हे सगळं करण्यासाठीची त्यांची तळमळ किती आहे बघा. अरे घसा करतोय यार, गरम पाणी, थंड पाणी, गोळी, लवंग सगळं चाललंय, पण ते तुम्हाला सांगायचंय. त्यांचा काहीच फायदा नाही, 5 पैसे फायदा नाही. दादांना अमूलाग्र बदल जो घडवून आणायचा होता तो त्यांच्या मार्फत त्यांनी आपल्याला बदलायला सांगितला. आणि ते करताना त्यांना झालेले कष्ट हे आपण बघतो
आपण एक साधा माणूस म्हणून, तुम्ही आणि मी म्हणून, जर आपल्याला निसर्गाची हाक आली, पटकन चालत जातो. दत्तकाकांना इथून तिथे चालायला 15 मिनिट लागतात. पण तुम्हाला ते कळलं पाहिजे, त्या अर्थात तशा चालीत झाल्या पाहिजे. दादांनी कशा म्हटल्या या कळल्या पाहिजे. याच्यासाठीची तळमळ, ही पायरी उतरायला आणि चढायला त्यांना काय त्रास होतो त्यांचं त्यांना माहिती. तर ती तळमळ लक्षात घेऊन त्यांनी जी विनंती केली आहे हात जोडून, ती करू आणि साधना आणि प्रार्थना म्हणू. खूप खूप धन्यवाद. डॉक्टर हर्षदा पाटील. नमस्कार. आज मामांनी अचानक बोलवलं. मी काही प्रिपेअर नव्हते खरं तर, पण हरकत नाही. बाबांच्या आशीर्वादाने बोलते. तर आमची पिढी म्हणजे आमच्या वयोगटातले जे आम्ही ज्ञान संवेदना वर्गातले विद्यार्थी, त्यांनी दादांना तर कधी बघितलं नाही. आजोबा होते मार्गात, आई आली, आईनंतर आम्ही आपोआप आलो. ज्ञान संवेदना वर्गालाही कधी गोडी म्हणून सुरुवातीला अजिबात नव्हती. आई म्हणायची रविवारचा एक दिवस पिक्चर असायचा, तो पण ज्ञान संवेदना वर्गाची वेळ आणि पिक्चरची वेळ एकच असायची. आम्हाला खूप म्हणजे खूप वाईट वाटायचं की पिक्चर सोडून आई वर्गाला घेऊन जायची. पण जसं 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 मी एक सांगते की फक्त इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, फेक इट टिल यू मेक इट. म्हणजे सुरुवातीला आपल्याला असं वाटतं की कंटाळवा नाही, सगळं अध्यात्म कंटाळवा नाही, मोठे करतात आपण करतो. पण एक वेळ अशी नक्की येते की आपल्याला त्यांची व्यसन लागतं आणि दुसरा कुठलाच विषय आपल्या आपल्या पूर्ण जीवनातच राहत नाही. गुरूंना जर आपण आद्य विषय जर मानलं तर आपले सगळे विषय गुरु हे तारून नेतील. हे पदोपदी आणि प्रत्येक प्रत्येक क्षणाला आपल्याला अनुभूती येते. आणि माझ्याही एक वाक्य मला नेहमी सांगायची की तू गुरुरूपी खुंट्याला जर चिटकून राहिली तर या संसार, जसं ते अं, घटा घटा असतो आणि त्या घटाला जेव्हा आपण दळण दळायच्या पूर्वीच्या बायका, तर त्या खुंट्याला जे गहू असतात ते अखंड राहतात, बाकीचं सगळं पीठ होतं. तर तू सद्गुरु रूपी खुंट्याला जर चिटकून राहिली, मी पण आई वडील आहे, माझी सरड्याची धाव कुंपणापर्यंत आहे, माझी धाव कुंपणापर्यंत आहे, मी तुला जन्मोजन्मी नाही पूर्ण होऊ शकणार, तुला गुरूंच्या स्वाधीन केलेलं आहे, तू त्यांच्याकडे माग, तुला जे काय करायचंय, असं सांगून माझ्या आईने मला नेहमी शिकवण दिली. आणि सद्गुरु रूपी खुंट्याला जर तू चिटकून राहिली, त्या संसार रूपी राट गडग्यात तुझं पीठ होणार नाही, तू अखंड तुझ्या गुरूंचा अख्खा बनता रुपया बनशील. आणि हीच एक शिकवण मला जेव्हाही काही संकट आलं, हेच वाक्य लक्षात ठेवते. कारण दादांना तर आम्ही प्रत्यक्ष बघितलं नाही, पण अनुभूती ही पदोपदी भेटते. आणि एकच आहे, श्रद्धा आणि सबुरी. गुरु आज्ञा जर आपण मानली तर काय चमत्कार होऊ शकतो, पदोपदी होऊ शकतो. अजिबात म्हणजे मेडिकल फील्डमध्ये असो का तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये असो, दादाने सांगितलेलं आहे तुम्ही फक्त साधना करा. तुमचा देह कुठल्या वेळेला कसा केव्हा कुठल्या माध्यमातून वापरायचं हे मी बघून घे. तुम्ही कोणीच टाकाऊ नाहीये, तुम्ही सगळे माझे सोने आहे. कोणाला मुलाखतीच्या माध्यमातून प्रेरणा होईल, कोणाला लिखाणाच्या माध्यमातून होईल, कोणाला गृहिणी तिच्या कामातून तिचं वैशिष्ट्य गुरुकृपेने दाखवेल, तर विद्यार्थी त्यांची चुणूक दाखवतील. असं कोणीच नाहीये गुरुमार्गात टाकाऊ. या व्यासपीठावर बोलतायत म्हणजे ते श्रेष्ठ आणि आपण कनिष्ठ. प्रत्येकाने प्रत्येकाला दादांनी सेम पातळीवर जन्मोजन्मीचा सेवक लिहिलेले म्हटल्यावर सेम पातळीवर आणून ठेवले. आपण प्रत्येकाने या वाचन करणं ही आपलीच जबाबदारी आहे. अजिबात नाही की हे सांगतात म्हणून व्यक्तिपूजन सांगितलेलंच नाहीये. दादांनी शक्तिपूजन केलेलं आहे, आसन सिद्ध केलंय, हे आम्ही लहानपणापासून ऐकत आलोय. त्याच्यामुळे इतकं ते दादांचे उसूल पक्के बसलेत की नाही व्यक्तिपूजन आपल्याला करायचंच नाही. आपल्याला मेन शक्तीशी जोडलेलं आहे गुरूंनी, आणि सगळ्यांना सगळं सारखं दिलंय. म्हणून असा अजिबात विचार करायचा नाही की आज हे बोलतायत म्हणजे मी कशी या पातळीवर जाऊ. कंपॅरिझन नाहीये गुरुमार्गात. आपला प्रवास आपल्याशी आहे, आपला स्वतःशी आहे. आपण आज 2 स्टेप प्रत्येक जण त्याच्या विकासाच्या पायरीवर वरतीच चढणार आहे. फक्त गुरूंचे उसूल आपण विसरायचे नाही. अहंकाराचा वारा न लागो माझ्या राजाचा, असं आपल्या दादांनी नेहमी सांगितलंय त्यांच्या गुरूंजवळ. हीच प्रार्थना आपण पण सर्वांनी करायची आहे. आणि आज या 2 दिवसाच्या सेमिनार मध्ये आपण सगळ्यांनी अभिवचन देऊ
आपण नुसते म्हणतो आरती साधना, मुलाखत साधना, ओंकार साधना, आमच्या इतक्या पिढ्या गुरुमार्गात आहे, याला काहीच अर्थ नाही जर आपण दादांचे हे 3 तत्व आपल्या डेली रुटीन मध्ये आत्मसात करत नसू. प्रत्येकाला बिझी आयुष्य आहे, कोणी तिथं रिकामा नाहीये. इव्हन हाऊसवाईफ सगळ्यात बिझिएस्ट वुमन आहे असं मी म्हणेन. अजिबात गृहिणींनो स्वतःला कमी समजू नका. काही नाहीये, तुम्ही सगळ्यात जास्त काम करतात कारण 365 दिवस ती गृहिणी काम करत असते. त्याच्यामुळे स्वतःला अजिबात कमी समजू नका. फक्त ओंकार साधना करा, तुमच्या माध्यमातून काम होईल. रोज एक पुस्तकाचं एक पॅराग्राफ तरी वाचा. तुम्हालाही सगळ्या आणि मी तुमच्यासोबत मी पण आहे. मी पण वाचत नव्हते, मी पण खूप कारणं द्यायची. पण हळूहळू संमेलन अटेंड करून आता स्वतःला ताळ्यावर आणलंय की नाही. मला पण खूप वाईट वाटलं की एवढा आपला गुरुमार्गाचा वारसा आहे, आपण काय केलं इतकं 40 वर्ष, आता बर्थडे गेला. खूप वाईट वाटलं की आपण इतके वर्ष इकडे फिर तिकडे फिर, एन्जॉय कर, ट्रिपा काढ, मुलांचं बघ, काही येत नाही आणि तरी पण भरपूर त्रास येतोच. त्यापेक्षा स्टिक टू द बेसिक्स. बेसिकला चिटका, सगळं भेटेल. हे आता कुठं ताळ्यावर यायला लागलंय. आणि मी पण तुमच्या सोबत वाचन पण करणार आहे. भरपूर पद्धतीने ओंकार साधनेचा कन्सिस्टन्सी ठेवायचा प्रयत्न करते. आपण सगळ्यांनी संकल्प घेऊ आज या सेमिनारच्या सांगतेच्या वेळेस की आपण पण प्रॉमिस देऊ, ओंकार साधना रोज करू. मुलाखत साधनेसाठी स्वतःला एक पॅराग्राफ तरी वाचनाचं गिफ्ट देऊ आणि आरती साधनेचा एक दिवस तरी केंद्रावर उपस्थित राहून लाभ घेऊ. धन्यवाद. नितीन शेंडेंना मी विनंती करतो. मी सर्वप्रथम जळगाव केंद्रावर आलो होतो. माझ्या आरोग्याच्या संदर्भात मी वेढा लावला होता. मला हाताला असे मोस होत होते, तेव्हा ते एवढं मनावर घेतलं नाही, पण नंतर चेहऱ्यावर व्हायला लागले. तेव्हा त्याचं गांभीर्याने घेतलं, कारण लग्न बाकी होतं. तर त्या संदर्भात मग विनोदाचा भाग जाऊ द्या. मग मी त्या संदर्भात माझ्या मावशीने मला सांगितलं की तू एकदा जळगावला केंद्रावर जाऊन तिथे विडा लाव असं. त्याप्रमाणे मी जळगावला आलो. सर्वप्रथम मी त्या गोष्टीमुळे जळगाव केंद्रावरती माझं येणं झालं. मी विडा लावला, माझा नंबर आला. आबा कामकाजाला बसले होते. आबा म्हटले बोला. सांगितलं असं असं अडचण सांगितली फक्त. आबांनी लगेच प्रश्न विचारला, शेगावला गेला होतात का? म्हटलं, हो आबा गेलो होतो. तिथे तुम्ही नवस कबूल केला होता तो पूर्ण केला का? एकदम आठवलं, नाही आबा नाही केला. हो नाही, आधी शेगावला गेलो तेव्हा. म्हणजे मला त्या दिवशी क्लिक झालं की मी मानलेली गोष्ट, मी कबूल केलेली गोष्ट, मी कधी आबांना त्या दिवसापर्यंत कधी बघितलेलं पण नव्हतं, कधी संपर्कातही आलेलं नव्हतो. म्हणजे आबांना कसं कळालं की मी काय केलं होतं, तर हे म्हणजे त्या दिवशी खरी म्हणजे हे श्रद्धा बसली की नाही, म्हणजे गुरुशक्ती आहे आणि एवढं सगळं आहे, म्हणून त्या दिवसापासून गुरुमार्गाशी जोडला गेलो, आजपर्यंत जोडला गेलेलो आहे. त्याच्यानंतर दैनंदिन जीवनात अडी अडचणी जेव्हा जेव्हा आल्या तेव्हा गुरुपाठीशी उभे राहिले, तेव्हा आता पदोपदी प्रत्येक वेळेला आम्हाला, आमच्या कुटुंबाला सर्वांना प्रचंड प्रमाणात त्याचे सर्वांना अनुभव आले. भूषणला एक अनुभव आला होता आबा. माझा लहान भाऊ आहे 3 नंबरचा, तो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. तो व्यवसाय त्याच्या नोकरीच्या कंपनी थ्रू विदेशात गेला, परदेशात. तर त्याचा फ्लाईट चेंज होणार होता दुबईहून. तर ती 10-12 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. तर मग तो केंद्रावर आला, आशीर्वाद घेतला, आबांनी त्याला उदी दिली, प्रसाद दिला. तो गेला, त्याचा फ्लाईट दुबईहून चेंज होणार होता. त्याचा पहिला विमान प्रवास होता तो. त्याला काही त्याच्यातलं म्हणजे बाकीच्या गोष्टी माहित नव्हत्या. तर तिथं काहीतरी बोर्डिंग पास दिला जातो, तिथून चेंज होतं तेव्हा, त्या दुसऱ्या कंट्रीमध्ये जेव्हा एंट्री मिळते तेव्हा. तर ते देण्याचं काम ज्यांच्याकडे होतं ते त्याला ते देण्याचं विसरले, आणि याला काही माहित नसल्यामुळे याने पण काही मागितलं नाही. हा फ्लाईटमध्ये बसल्यानंतर याच्या लक्षात आलं, आणि मग ते फ्लाईट टेक ऑफ होण्याची वेळ आलेली होती. आणि मग त्याने त्यांना सांगितलं, तिथल्या लोकांना. ते म्हटले आता तुम्हाला इकडून जाता, आता फ्लाईट टेक ऑफ होण्याची वेळ आलेली, आता तुम्ही तिकडून कुठे झाला आणि केव्हा याला ते पॉसिबल नाही. तर दादाबाबांच्या कृपेने तो ज्याच्याकडे ते राहिलं होतं तो पळत पळत धावत ते द्यायला तिथे आला.
म्हणजे हे सगळं गुरूंच्या शक्तीशिवाय शक्य नाही. आणि बरेचसे तर दैनंदिन जीवनातले ते खूप अनुभव आहेत. तर त्याच्यामुळे आपल्या सर्वांना तर गुरुबंधू गोपींना पण तर सर्व अनुभव आलेलेच आहेत. त्याबद्दल काही वादच नाही. आणि सर्वात महत्वाची गोष्ट की आज जे सेमिनार झालं, काका आणि ताई वय वर्ष 86 पुण्याहून आपल्यासाठी आलेत. त्यांची तळमळ, त्यांचे सगळं हे बघितलं तर आबा तर आम्हाला पण रागवतात की तुम्ही काही तुमचं हे देत नाहीत म्हणून. पण ते बघितल्यानंतर आता स्वतःलाच इतकं हे वाटतं की आपण म्हणजे त्या मानाने गुरुने जे काही आपल्याला दिलंय त्याच्या नखाइतकं सुद्धा आपण काहीच करत नाही. त्याच्या परतफेडीमध्ये किंवा त्याच्या ह्याच्यामध्ये. तर ते करण्याची बुद्धी आणि आमच्याकडून गुरूंनी करून घ्यावं अशी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. डॉक्टर मनोज पाटील. नमस्कार. आपण 2 दिवस संमेलनाचा लाभ घेतला आणि ज्येष्ठ गुरुबंधू शोभाताई, दत्ता काका, आबा सर्वांनी सांगितल्याप्रमाणे दैनंदिन प्रार्थना करणे, ओंकार साधना करणे, शक्य असेल तेव्हा म्हणजे नियमितपणे आरती साधनेचा लाभ घेणे, मुलाखत साधनेचा लाभ घेणं हे आपलं कर्तव्य आहे. पण त्यासोबतच म्हणजे मी खूप वर्षांनंतर आज सेमिनार अटेंड केलेला आहे हा. म्हणजे तो पण मधून केलेला आहे. पण जो रेग्युलर सेमिनार मी अटेंड केला होता साधारणपणे 20 वर्षांपूर्वी अटेंड केला होता रामनाथी गोवा येथे. तेव्हा गुरुपूजन झाल्यानंतर तेव्हा खांडेपारकर काका होते. त्यांनी एक आवाहन केलं होतं की आपण हे सर्व करतो, ज्ञान घेतो, परंतु आपण एक प्रश्न स्वतःला नेहमी विचारला पाहिजे, आपण या समाजाचे काही देणे लागतो. तर या समाजासाठी आपण काय केलं पाहिजे? तर त्यासाठी आपलं दैनंदिन कर्म हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे असं मी सांगेल. म्हणजे त्यात मी पण आलो. म्हणजे सर्वांसाठीच आपलं आहे. तर त्यासाठी आपले नित्य आचार, विचार आणि उच्चार यातूनच आपलं कर्म कसं योग्य प्रकारे ठेवता येईल. आरती साधना, ओंकार साधना, मुलाखत साधना ह्या गोष्टी तर आहेतच. पण त्यासोबतच आपले आचार, विचार, उच्चार आणि आपलं कर्म आणि आपलं समाजाप्रती असलेली जबाबदारी ही सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. आता ज्यांनी दादांना बघितलं आहे, ज्यांना दादांचा सहवास लाभला आहे, त्यांची गोष्ट वेगळी आहे. परंतु आपण बाहेर पडल्यानंतर कोणाला माहित नाहीये की आपण गुरुमार्गातले व्यक्ती आहेत की नाही. त्यांना कळणार नाहीत आपल्याकडे बघून. त्यांना फक्त आपल्या आचार, विचार आणि उच्चारातून कळणार आहे. त्याच्यामुळे आपल्या माध्यमातून जे काही कार्य घडणार आहे ते घडवणं, ते घडणं आणि त्याचा समाजासाठी लाभ होणं ही आपली जबाबदारी आहे. याचं मी माझ्यासोबत सर्वांनीच आपण भान ठेवणं तेवढंच आवश्यक आहे असं मला वाटतं. कारण की आपल्याकडे बघूनच आपल्या गुरूंची ओळख होणार आहे आणि आपल्या गुरूंना लांछन लागेल किंवा गुरूंना कमीपणा येईल असं कोणतंही आचरण आपल्याकडनं कळत नकळतपणे घडणार नाही, याची आपण सदैव जाणीव ठेवली पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद. प्रकाश आबा. अजून कोणाला यायचं असेल? जगद्गुरु साईनाथ महाराज, सद्गुरुनाथ दादा, पंत महाराज, पुण्यविभूतींच्या चरणी प्रार्थना करतो की वंदनीय दादांसारखे गुरु आपल्याला लाभले आणि त्यांनी जे मार्गदर्शन केलं आणि ते सर्व वेळोवेळी आपण प्रत्येक सेमिनारमध्ये घेतलं आणि जळगाव येथे जे सेमिनार आयोजित केलं होतं दत्ता काका आणि शोभाताईंचं, त्यांनी जे मार्गदर्शन केलं, पुन्हा पुन्हा वाचून प्रत्येक वेळेस नवीन गोष्ट कळत असते हे त्यातून लक्षात येतं. 15 ऑगस्ट 1969 ला जळगाव येथे केंद्राची स्थापना झाली. त्यावेळेस आप्पासाहेब भेंडे होते. माझे वडील भूविकास बँकेत ड्रायव्हर होते. त्यांना सुद्धा भेंडे आप्पा तिथे भूविकास बँकेत होते आणि दादांना बरोबर घेऊन जाण्याची संधी वडिलांना पण मिळाली होती. ते गाडी फिरवत होते, चालवत होते. आम्ही 4ही भाऊ, मी तेव्हा 5वीत होतो. हे सर्व आम्ही खेळत खेळत जायचो ते आपल्या याच्यामध्ये काबराच्या बिल्डिंग मध्ये जिथे पहिलं केंद्र होतं तिथे आणि त्या ठिकाणी आरती साधनेचा लाभ घेत होतो. त्यावेळेस त्या वयात असतानाच मला परमार्थ प्रश्नावली आणि दैनंदिन प्रार्थना पूर्ण तोंडी सांगायचो मी. 1975 साली
कामकाज चालू होतं. मी आणि माझे वडील तिथे गेलेलो होतो. भेंडे आप्पा म्हणाले, पोलाद पाटील, तुम्ही नवीन तुम्हाला एक चांगली गोष्ट कळेल म्हणे आता. मग 75 साली मी जळगाव जिल्ह्यातून पहिला आलो, हे कळलं. आणि 1978 साली महाराष्ट्रातून पहिला आलो डिप्लोमाला, हे सुद्धा त्यांनी सांगितलं. आणि आम्ही रस्त्यावर अभ्यास करायचो सर्वजण. कोणी डॉक्टरकडे काम करायचं, कोणी झाडझुडचं काम करायचं. आणि अशा गरीब परिस्थितीतून वर येऊन आता प्रत्येकाला इतकं मिळालेलं आहे. आणि दादांनी सांगितल्याप्रमाणे ही जी पुढची पिढी आहे ती सर्व गुरुमार्गात आलेली आहे. आणि जो लाभ आहे प्रत्येकाचं स्वतंत्र आहे, सर्व गाड्या आहेत, घरं आहेत, तर हे सर्व मिळालेलं आहे. तर आम्ही रोज एकच प्रार्थना करतो दादाबाबांना की जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत आमच्या हातून सेवा घडू द्या, दुःखी कष्टी जनतेची सेवा घडू द्या, एवढेच फक्त म्हणतो. आणि नियमित ओंकार साधना, आरती साधना करतो. आणि हे सर्वांनी करावं अशी माझी विनंती आहे. अतुल जोशी. मनोगत व्यक्त करायला सांगितलेलं आहे. तर ह्या 2 दिवसाच्या मनोगतामध्ये मला एक जाणीव झाली की आपल्या जन्मातलं जे काही ऋण होतं मागच्या जन्मातलं, ते गुरुदादांनी संपूर्णपणे स्वच्छ केलेलं आहे. आता जे पुढचं कर्म आहे ते आपल्या हातात आहे. आणि ते कर्म म्हणजे तुमची रोजची साधना. साधना न चुकवता, एक वेळ विजापूरच्या केंद्रात सांगितलं होतं की तुम्ही जेवण नाही केलं तरी चालेल, पण तुम्ही साधना केली पाहिजे. तर ही साधना नीट करा. साधना झालीच पाहिजे आपल्या सर्वांकडून. आणि ही साधना झाल्यानंतर आपोआप जसं जाळं विणलं जातं तसं आपण आपल्या साधनेचं जाळं विणायचंय आणि ते त्याच्यातच गुरफटलं जायचं आहे. मग हे जेव्हा साधनेमध्ये तुम्ही लीन व्हाल, तल्लीन व्हाल, तेव्हा तुम्हाला अनेक अनुभव तुमच्या स्वतःला आपोआप मिळत जातील. मी हे अनुभवतोय. म्हणजे याला सगळ्याला साक्षी आबासाहेब आहेत. म्हणजे मी कोणत्या परिस्थितीत होतो, काय होतो, हे सगळं आबांना माहिती आहे. ते काही सांगण्याची आता आवश्यकता नाही, कारण हे फक्त मनोगत आहे. तर मी ह्या मनोगतामध्ये, ह्या 2 दिवसाच्या साधनेमध्ये, या संमेलनामध्ये एकच शिकलो की तुम्ही साधना करा. साधना झाली पाहिजे. तुमचं ऋणमोचन झालेलं आहे. पुढची चिंता तुम्ही करू नका. चिंतन केलं तर तुमचं स्वर्ग होईल, आणि चिंता केली तर त्याच्यावरचा अनुस्वार उडून जाईल आणि नुकसान आपलं होईल. म्हणून माझी म्हणजे मी शिकलो या 2च दिवसाच्या संमेलनामधून की साधना ही खूप महत्वाची आहे. चांगलं वागणं, सत्कर्म करणं हे तुमच्या हातात आहे. जे तुमच्या हातात आहे ते सगळं तुम्ही करा. आपोआप सगळं होत राहील. याच्यामध्ये काहीच बदल नाही. आपल्या दादांनी आपल्या वतीने भगवंताकडनं हे सगळं सोडून घेतलेलं आहे. त्यांना आपल्या मार्फत अभिवचनं दिलेली आहेत की माझे जेवढे काही शिष्य होतील किंवा जे काही भक्त भाविक येतील, या जगासाठीच केलेलं आहे, नुसतं आपल्यासाठीच केलेलं नाहीये. तर आपण सगळ्यांनी या पद्धतीने रोज साधना करूया, असं मी आपल्या सर्वांच्या वतीने शोभाताईंना आणि यांना अभिवचन देतो, दत्ता काकांना, आणि 2 शब्द संपवतो. धन्यवाद. कोणाला अजून मनोगत व्यक्त करायचंय का? तुझं काय केतकी ना? हा? अर्चना पाठक. तिकडचं काय? गुर्जर. अर्चना गुर्जर हे करत आहे आता मनोगत व्यक्त. धन्यवाद काका संधी दिल्याबद्दल. खरं तर एवढ्या मोठ्या व्यक्ती इथे बसल्यात की आपण काय बोलणार. पण मला छोटासा अनुभव सांगायचा आहे. आम्ही लहान असताना आमच्या संभाजीनगर केंद्रावर आबा दर रविवारी वाचन करायसाठी यायचे. आणि साधना संमेलनांचं, गुरुप्रसाद, आत्मनिवेदन सगळ्याचं वाचन असायचं. ती एक तयारी आणि खूप उत्साह असायचा आम्हाला की दर रविवारी आबा येणार आहेत, वाचन असणार आहे. तेव्हापासून आम्ही हे सगळं ऐकतोय, म्हणजे संमेलनांचं वाचन वगैरे सगळं ऐकतोय. तेव्हा काही समजायचं नाही, आता थोडं थोडं समजतंय. त्यावेळेस आबांची तळमळ, ते सगळं झालं. त्यानंतर माझं लग्न झालं काही वर्षांनी. म्हणजे लग्न झाल्यानंतर मला असं वाटलं की आता ते सगळं आपलं
सुटलं, मागे पडलं. आता आपल्याला पुण्यासारख्या ठिकाणी सगळीकडे केंद्र दूर आहे. कुठे काय चालतं आपल्याला माहित नाही. काही कनेक्टिव्हिटी नाही. पण दादांनी सगळी सोय करून ठेवली. मिलिंद काकांसारखे दादांचे सेवक तिथे होतेच आणि आता दत्ता काका आणि शोभा काकूंना त्यांनी आमच्या इतक्या जवळ आणलंय की आम्ही गुरुवारी त्यांना दर गुरुवारी जाऊन भेटू शकतो. त्यांच्याकडनं मार्गदर्शन मिळतं. काका म्हणतात की अगदी म्हणजे गूळ लागलेला आहे जसं काही त्यांच्या घराला, असं त्यांच्याकडे गेल्यावर वाटतं. निघूच नाही असं वाटतं त्यांच्याकडे गेल्यावर. इतकं काही ऐकायला मिळतं आणि मी खूप खूप धन्यवाद देते सगळ्यांना, आबांना आणि दत्ता काका, शोभा काकूंना. आज या वयात त्यांची किती तळमळ आहे की दादांनी काय केलंय हे पुढच्या पिढीला कळावं, त्याचं महत्व त्यांना पटावं आणि पुढच्या पिढीने कार्यात सहभागी व्हावं. या सगळ्यासाठी त्यांची धडपड आहे आज या वयात सुद्धा. ही सगळ्यांनी आपण लक्षात ठेवली पाहिजे आणि त्यांनी जे सांगितलंय ते आपण केलं पाहिजे. एवढं म्हणून मी माझे 2 शब्द थांबवते. आता विषय निघाला होता सगुण आणि निर्गुण स्वरूप. दादांना सगुण स्वरूपात पाहणारे ही समोर बसलेली ज्येष्ठ मंडळी आहे आणि दादांना निर्गुण स्वरूपात पाहणारे आपण सगळेजण आहोत. तर पूर्वी हेच जे विषय आज झाले या सेमिनार मध्ये, या सेमिनारचं एक वैशिष्ट्य सांगतो. विजयदादा कालच धुळ्याला बोलले की हे जे आजचे सेमिनार केले आपण, हे पूर्वी 10-10 दिवस दादांनी घेतले होते. दादा परमेश्वरी अवतार होते, सगुण साकाररूपात. पण निर्गुण निराकार अवस्थेमध्ये दादा तेच संमेलनातले विषय विजयदादांनी 3 दिवसात संपवलं. त्याच्या पुढे एक पाऊल म्हणजे दत्ता काका आणि शोभा काकांनी तेच विषय. म्हणजे माझं भाग्य चांगलं आहे की मी दोघं सेमिनार मी अटेंड केले. मला तर असं वाटतं की मी धुळ्यातच आहे अजून पण. म्हणजे कनेक्टिव्हिटी इतकी आहे की जे विषय तिथे झाले त्या प्रत्येक विषयाला, प्रत्येक आरतीला, प्रत्येक याला स्पर्श आपल्या संमेलनामध्ये झालाय. म्हणजे बघा, मला कशी गुरु म्हणजे वेगळं काही नाही आहे. जसं एका फूल सगळे वेगवेगळे असू शकता, परंतु ज्या वेळेला फूल एका दोऱ्याने बांधले जातात त्यावेळेला ती माला तयार होते. म्हणजे अशीच आपण ना भवितव्यामध्ये कुंपण न घालता आपण ही आज जगाला दुःख फार आहे, ते दुःख निवारण करायला वस्त्राची गरज आहे आणि त्याच्यासाठी प्रत्येक धागा महत्वाचा आहे. त्यामुळे प्रत्येकाने मनातले सगळे भेद बाजूला ठेवून एकमेकाला जवळ करा. दुःखी कष्टी माणसाकडे धावून जा. दादांना माझ घरामध्ये बसून देवदेवतार्जन करणारा भक्त नकोय. जो म्हणजे आज अजमेर शरीफ बाबांचा काल उरुसाची हे झालेली आहे सांगता. सांगती गरिबाचे ईश्वर, पांघर प्रेमाची चादर, नकोत मजला पुष्पत्तर, नको आणखी रेशमी चद्दर, दुःखी कष्टी मानवता प्रेमची द्या सत्वर. शोभा काकी आणि दत्ता काकांनी जो काही मी 1 दिवस त्यांच्या सेमिनारचा लाभ घेतला, इथं मागे घेतलेला आहे, तर त्यांनी कळकळून तेच सांगितलंय की आता हे प्रेम आपण वाटायचंय. प्रेम केव्हा वाटलं जाईल? जेव्हा पाणी आपल्या तिच्यात धारण होईल. आता जो शेतकरी असतो, पाऊस पडतो, पाऊस 4थ्या-5व्या थराला जातो, त्यावेळेला म्हणजे आपल्या गुरूंनी इतकी श्रेष्ठ साधना दिलेली आहे. तुम्ही दधीची ऋषींचं नाव ऐकलं असेल. दधीची ऋषींच्या हाडातून सुद्धा रामनामाचा जप ऐकू यायचा. तर आपल्याला दिलेली ओंकार साधना आपल्या हाडातल्या, त्याला काय म्हणतात, बोन मॅरो काय म्हणतात डॉक्टर लोक, ते मला माहित नाही. हा, बोन मॅरो. त्याच्या बोन मॅरो पर्यंत आपली ओंकार साधना झिरपली पाहिजे. तर झिरपली म्हणजे आपल्याला जो का आवेग येतो ते आवेगाने होणार नाही. त्यासाठी सांगितलं नित्य. पंतांनी सुद्धा सांगितले नित्य निरंजन दत्त पादुका भक्तीने पूजा. म्हणजे आपल्याला दररोज हे करायचंय. ते करत असताना आपल्या प्रापंचिक कर्तव्य कर्माकडे दुर्लक्ष करू नका. तसंच नित्य दादाने काही जास्त नियम सांगितले नाही. आचार, विचार, उच्चार आणि आहार. आहार फार महत्वाचा आहे. म्हणजे आहार तक्ता आपण जीवनाचा बनवला पाहिजे. कारण गुरुप्रसाद मध्ये दादांनी सांगितलंय की आहार तुम्ही नियंत्रित घेतला पाहिजे. कारण आपण साधना करून शक्ती धारण केली आणि जर ती शक्ती अन्न पचवण्यासाठी जर गेली तर मग आपला उपयोग काय होणार? समाजासाठी काही उपयोग होणार नाही. म्हणून आहाराकडे पण आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. आणि आचार, विचार, उच्चारासाठी परमार्थ प्रश्न होते तर आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे.
या सेमिनारमध्ये काका काकूंनी त्यांच्या वयाचा इतका हे असताना सुद्धा आपल्या सर्वांना येऊन त्यांनी मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या अनुभवाने ते सगळं कथन केलं. मी काका आणि काकीचे आणि आबा पण आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करता. आम्ही तिघांचं मी एक आभार व्यक्त करतो. आणि जे आपले कॅटरर्स होय कॅटरर्स जे त्यांनी सुद्धा आपल्याला उत्कृष्ट भोजन दिलं. भोजन जर चांगलं नसलं तर आपण आपलं चित्त जागेवर राहिलं नसतं. म्हणजे भोजन मोक्षाचे, पण ते भजन म्हणजे भजनवर भोजन बी महत्वाचं आहे. म्हणजे आता पण आपल्याला दोघं भोजन मिळाले, म्हणजे हे गुरूंचे अमृत कण सुद्धा मिळाले आणि ते भोजन सुद्धा चांगलं मिळालंय. आणि सगळ्यात महत्वाचं आहे, समजा मला जर बोलता आलं नसतं, मी नुसते हावभाव केले असते, तुम्हाला कदाचित समजले नसते. म्हणून जे आपले साऊंड सिस्टीम वाले जे त्यांनी उत्कृष्ट साऊंड सिस्टीम आपल्याला दिलेली आहे, तर ते हे करतो. आणि हे जे सेमिनार आयोजित झालं तिच्यामध्ये जे गुरुबंधू रवी ठाकरे, प्रकाश आबा, नितीन शेंडे, बारी, मुकुंद कल्पे, मुकुंद कल्पे यांनी हे केलं. मुकुंद कल्पेंची व्याही गेल्यामुळे त्यांना जावं लागलं. त्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. 75% भार त्यांनी एकट्याने उचलला होता. आणि विशेष म्हणजे की आपण जे काही ऐकलं म्हणलं आपण विसरून जाऊ शकतो, पण ते विसरू नये. कारण जसं म्हणजे आपण एक वाक्य आहे, सुख जर लिहायचं असेल तर संगमरवरी फरशीवर लिहा आणि दुःख लिहायचं असेल तर धुळीवर लिहा. तसं आपले जे आपल्या जीवनातला परमोच्च क्षण दत्ता काका आणि शोभा काकी आबांसोबत आपण घालवला किंवा आपला जो कृपाशीर्वाद त्याचं चित्रीकरण आपले मानकापुरे साहेब ते इतक्या लांबून हुपरीहून इथे आले आणि त्यांचा बहुमूल्य वेळ त्यांनी दिला. हुपरी कोल्हापूर जवळ आहे ना, कोल्हापूरच्या पण पुढे कोल्हापूर पासून 22 किलोमीटरवर आहे. त्यांनी त्यांचा सगळा वेळ काढला आणि ते लहान विद्यार्थी जे त्यांनी सुंदर आरती तबला माध्यमातून हे केलं. नितीन वर्डेकरांचे चिरंजीव काय नाव आहे, अनिकेत, आणि बसमतकरांचं नाव आहे दोघं उज्ज्वल यांनी सुद्धा चांगले आपल्याला संगीत आरतीचा लाभ दिला. त्यांचे सुद्धा आभार. आता कार्यक्रमाची शेवट करण्यापूर्वी वैभवशाली जी आरती आहे ती आपण आरती म्हणू आणि त्यानंतर आणि ज्यांचं कोणाचा नाम उल्लेख केला नसेल पण ज्यांनी सगळ्यांनी, कारण कसं दादांनी सांगितलंय की देवाबरोबर भक्त आहे, म्हणजे आपण जे म्हणतो श्रोता वक्ता पांडुरंग समर्थ. श्रोता असेल तर वक्त्याला पण अस्तित्व आहे. तर तुम्ही जे सगळ्यांनी जे काही 2 दिवसामध्ये इथे ज्ञानगंगा प्रवाहित झाली, तिच्यात नाहून निघाले, त्याचा आपण सगळ्यांनी आनंद. तुमचे सुद्धा मी आभार मानतो. तुम्ही असल्यामुळे ते संमेलन यशस्वीरित्या पार पडलेलं आहे. आता आपण वैभवशाली आरती करू, नंतर चहा आणि बिस्किट याचा लाभ घेऊ. त्यानंतर आबांच्या परवानगीने सेमिनार इथं मी नंतर उल्लेख करत काय सांगता झाली आहे असं सांगतो. फक्त आता आपण शांत चित्ताने वैभवशाली जी आरती आहे ती आरती ऐकूया. वैभवशाली दिलेस जीवन, वैभवशाली दिलेस जीवन, गायने संसारी प्रभुजी, गायने संसारी. वैभवशाली वैभवशाली दिलेस जीवन, वैभवशाली दिलेस जीवन, गायने संसारी प्रभुजी, गायने सारी.
एक नाव व्यक्त करायचं राहून गेला. जे जे संमेलन आहे त्याच्या पाठीमागे त्यांचं अदृश्य पाठिंबा होता. ते आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आणि आपले मिलिंद पांडे आणि राजेंद्र पाठक, म्हणजे क्रिकेटच्या भाषेत जर सांगायचं तर महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली त्यांच्यावर कुशल संघटन नेतृत्व आहे. आम्हाला काही सेमिनार कंडक्ट करण्याचा काही अनुभव नव्हता. सगळे सेमिनार आबाच्या माध्यमातून होत होते, आबा सगळं बघत होते. आणि यावेळेला पहिल्यांदाच त्यांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केलं. त्यांचं सुद्धा मी आभार व्यक्त करतो. आणि हे संमेलनाची आबांच्या परवानगीने या संमेलनाची सांगता झाली असं मी जाहीर करतो. प्रत्येकाने चहा बिस्किट